पंचगंगा नदी तीरावर राबाडेंचं रान या ठिकाणी जिल्हा नियोजनमधून तब्बल 4,80,00,000 रुपये खर्च करून महापालिकेच्या वतीनं बॉटॅनिकल गार्डन उभं केलं जातंय। गार्डन उभारण्यात येत असलेल्या ठिकाणी पुराचं पाणी येत असल्यामुळं इथं क्रीडांगण करावं अशी मागणी जुना बुधवारपेठ अन्याय निवारण समितीनं केली आहे। या संदर्भात महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले। यावर्षीच्या पावसाळ्यात बॉटॅनिकल गार्डनची जागा पाण्याखाली गेल्याचं समिती पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या निदर्शनाला आणून दिलं। या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन ऐवजी क्रीडांगण विकसित करून गार्डन अन्य ठिकाणी उभारावं अशी मागणी करतानाच समितीनं इथं पुन्हा गार्डनचं काम सुरू झालं तर ते बंद पाडू असा इशारा दिलाय। आयुक्तांना आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे की आत्ता दुसऱ्यांदा पूर या ठिकाणी या बागेमध्ये शिरलेला आहे आणि ही जनतेच्या पैशाचे नुकसान जे करत आहे प्रशासन, त्याला कुठंतरी चाप बसला पाहिजे आणि हे पैसे योग्य ठिकाणी वापरलं पाहिजे। म्हणून या ठिकाणी आम्ही मैदानाची मागणी केलेली आहे आणि बॉटॅनिकल गार्डनला आमचा विरोध नाही। बॉटॅनिकल गार्डन तुम्ही दुसरीकडे करू शकता, महापालिकेची ज्या आरक्षित बागे आहेत त्या ठिकाणी, पण या ठिकाणी पंचगंगा नदीवर रेड झोनमध्ये जे होत आहे हे चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि ह्याला आम्ही तीव्र विरोध या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि आयुक्तांना आम्ही इशारा दिलेला आहे, जर या ठिकाणी आपण पुन्हा बॉटॅनिकल गार्डनचे काम चालू केले तर आम्ही हे हाणून पाडू। यावेळी अखिल भारतीय हिंदू महासभेचे शहराध्यक्ष राजेंद्र तोरसकर, विलास केसरकर, रवी दळवी, अनिल पाटील, महेश कदम, रणजित शिंदे, शशिकांत जाधव, गणेश जाधव, मुसाभाई कुलकर्णी, किसन पाटील आदी उपस्थित होते।